तर नमस्कार मित्रांनो, सिद्धेश राणे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर पाडवाहून आज 10वा दिवस. तर आणि आमची गावची यात्रा, मी ज्या गावात राहतो उजगाव म्हणून, तर त्या गावची मंगोबा म्हणून देव आहे धरणाचा. तर त्याची यात्रा आहे, 3 वर्षांनी एकदा यात्रा असते. तर आज यात्रेचा पहिला दिवस आहे. तर आता आज पेहराव आहे, म्हणजे पालखी येणार आहे. त्यानंतर मग संध्याकाळी आतिषबाजी राहील. सो आता मी आता इथे रेडी होतोय आणि आवरून मग मी वरती मंदिरात जातोय. बाकी तुम्हाला तिथे सगळं सांगतो आणि तुम्ही पण बघा यात्रा आमच्या गावची. बाय. तर सिद्धेश राणे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आहे आमच्या गावची यात्रा, म्हणजे मी ज्या गावात राहतो उजगाव, कोल्हापूरपासून साधारण 3 किलोमीटर आहे आमचं गाव. तर यात्रा ही 3 वर्षातनं, दरवर्षी नसं आहे, 3 वर्षातनं एकदाच यात्रा होते. तर आज यात्रेचा पहिला दिवस आणि आज देवाची पालखी निघाली. स्वतः 4:30च्या आसपास पालखी येईल. त्यानंतर मग पेहरावा याचा, म्हणजे गावाखंडाने कमिटीकडून देवाला पेहरावा केला जातो. तर त्याचा पेहरावा आणि मिरवणूक आहे. सो आता मी आवरून इथून जातो डायरेक्ट मंदिराजवळ. तुम्हाला पण आमची गावची यात्रा दाखवतो मी. चला जाऊया. बाहेरून मंदिर हे असं आहे. हे उजगाव गावचं ग्रामदैवत म्हण आहे, मंगेश्वर म्हणजे मंगोबा. आता मंदिरात आलेलं, मंदिरात ही आता पालखी आहे. हीच जाईल बाहेर आणि तिथून मग पेहरावा केला जाईल. हीच बाहेर पालखी फिरवली जाईल. आणि हे आहे आता मंदिर, मंदिराचा आतला परिसर सगळा. डेकोरेशनचं काम चालू आहे थोडंफार. आता दर्शन घेतोय मी, कारण की नंतर गर्दी झाल्यानंतर मग आपल्याला दर्शन करायला भेटणार नाही लवकर. सो दर्शन करून झाले माझं आता. आणि ते सुंदर मस्त रांगोळ्या पण काढल्यात, कारण काल स्पर्धा होतं रांगोळ्यांच्या. सो त्यामध्ये दाखवता येते तुम्हाला.
स्वप्न्या का पोरगीसाठी गेले, राख्या कोणासाठी तलवार गेले काय माहीत, अजून लग्नाचा पत्त्या नाही आहे. आणि बारका अजून बारकं लग्नाचं वय झालं आणि बारकं होत चाललंय. आणि हे त्याच्यावरचं हे पोरगी असून अजून बारकंच आहे. राख्या आमचा पाळण्यात झाले, घाबरले. शेवटी ओढत ओढत त्याला बसवणार आहे, कारण काय बी करून याच्यात बसवणार. राख्याची फाट्या जरा पाळण्यात बसवण्या तिकीट काढले, राख्याला काय बी करून घेऊन जाणार आहे. फिरून आला पोटात गोळा ना ना पोटात गोळा. गोळा गोळा पोटात गोळा. हार्ड आहे. सो आज आहे यात्रेचा दुसरा दिवस. काल रात्री लेट झालं त्यामुळं बाकी शूट करायला नाही गावलं, कारण की यात्रेनंतर ना पेहरावाल्यानंतर ना मी गेलो थोडी यात्रेची मजा घ्यायला. राख्यासोबत ती दाखवली तुम्ही बघितली असेल तुम्ही. सो त्यानंतर मग आम्ही गेलो रात्री आतिषबाजी बघायला. आतिषबाजी रात्री 10 वाजता चालू झाली, 10-11 वाजायच्या आसपास. साधारण 11:30 वाजले आणि 1.5 तास आतिषबाजी कंटिन्यू चालू होती. मान पण दुखायला लागली होती बघून बघून वरवर सगळं. सो आता आज दुसरा दिवस. सो आज कार्यक्रम आहे चौकात ऑर्केस्ट्रा. आतावरून मी कामावरून आलो जस्ट. तो आवरून आता मी आता जातोय मित्रांकडे. आम्ही जातोय खाली चौकात ऑर्केस्ट्रा बघायला. सो तुम्हाला पण दाखवतो, चला. म्हातारे मामा कुठं आहे? हे आमचं सागऱ्या दरवेळी जायचं म्हणलं कुठं लेट करते. नुसतं फोन केला आवरावरी, आवरले अजून आवराले. काय करायला काय माहित अजून. चला यात्रेला फिरायला.
चला चला यात्रा जायचं चला. चला या लवकर, चला लवकर, चला लवकर. तुमच्या भागात चांगला पॉइंट शूट करण्यासाठी आले. माझ्या मराठी जरा कसा कुणी आहे का या गावामध्ये मला ओव्हरटेक करणार? उंची कशी वाढते? कशी वाढते म्हणजे मी डोंगरावर राहतो ना, दिवसभर गावात बोंबलत फिरतो आणि रात्री डोंगरावर चढतो, म्हणून माझी रात्री 9च्या पुढे आपोआप उंची हळूहळू वाढते. काय सांगताय? तुमच्या गावात डोंगर झाडी आहे? अहो डोंगर झाडी आहे, बागवलं बघा की तिकडे डोंगर आहे, तिकडे दरी आहे, तिकडे गावात आहे आणि थोडा लांबडा ऊस आहे. ऊस कसला असतो? ऊस कसला असतो? चला तुम्हाला होतो ऊस कसला असतो ते तिथं सगळे बोलते. काय तुझा नेम काय आहे? काय माहिती? जाऊन दाखवते ना. जाऊन दाखवताय मी सुद्धा काय कमी नाही. छानमध्ये वाटत आहे. काय सांगताय? मग माझ्यासाठी एखादी झलक म्हणून दाखवा ना.
चाललो आता आम्ही पाळण्यात तिकडं. तर राख्या स्पॉन्सर आहे आणि आता स्वप्नात तिकीट काढतोय आणि जहाज आहे, जहाजात बसायचं प्लॅनिंग चालू आहे आता. तर ऑर्केस्ट्रा बघून झाल्यानंतर म्हणजे झंकार बीट्स ऑर्केस्ट्रा बघून झाल्यानंतर थोडा आम्ही यात्रेत फिरलो, एन्जॉय बी केला. आजचा दुसरा दिवस यात्रेचा. अजून पुढे 4 ते 5 दिवस कार्यक्रम असेच चालू आहेत संध्याकाळचे आणि परत दिवसभर पण कार्यक्रम आहेत भरपूर. सो पब्लिक भरपूर होतं आणि 3 वर्षांनी यात्रा असल्यामुळे जरा भरपूर पब्लिक येते दरवेळीप्रमाणेच. सो आमच्या गावची यात्रा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. करून भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चला पुढच्या पैलवान श्रीनिवास पात्रोड पुणे आला का श्रीनिवास. आणि मैदानात येतोय सोहेल से. सोहेलचा जोडीदार आलाय का अतुल डवरे. लढणारा त्याच तोलामोलाचा पैलवान आहे. अतिशय सुंदर कुस्ती आहे. यात्रा कमिटीचा खराच कौतुक आहे. मार्गदर्शकच महाराष्ट्रातला टॉपचा आहे. त्यामुळे कुस्त्या अशा जोडलेल्या आहे. तुफान कुस्ती आहे. सर ह्या बाजूला ती कुस्ती घ्या. किती नंबर आहे. हा नोंदलेली. पलीकडे घ्या. पलीकडे नाही दिलगिरी व्यक्त केली. उशीर झाला याला म्हणून सर म्हणला आम्हाला राहायचं. चल चल